महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। 43 लाखांची वीज थकबाकी आणि शिंदखेडा नगरपंचायतीची नामुष्की। सुपवत पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित, प्रशासनाच्या निष्क्रियतेचा कळस। शिंदखेडा नगरपंचायत हद्दीतील सुपवत पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा सुमारे 43 लाख रुपयांची वीज बिल थकबाकी असल्याने ऑगस्ट 2025 पासून खंडित करण्यात आला आहे। पाणी पुरवठा ही अत्यावश्यक सेवा असताना इतकी मोठी थकबाकी साचू देणारे नगरपंचायत प्रशासन नेमके करत होते तरी काय, असा संतप्त सवाल आता शिंदखेडा शहरातील नागरिक विचारत आहेत। महिन्यानंतर महिने वीज बिल न भरता थकबाकी वाढत गेली, तरीही मुख्य अधिकारी, नगरसेवक, संबंधित समित्या आणि प्रशासन गप्प का होते? वीज वितरण कंपनीकडून नोटिसा, पत्रव्यवहार, इशारे येत असतानाही केवळ पुढे पाहूच्या धोरणावर कारभार चालवण्यात आला का, हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे। वीज कनेक्शन तोडले जाईपर्यंत कोणतीही ठोस उपाययोजना न करणे म्हणजे जनतेच्या पाण्याशी थेट खेळ केल्यासारखे आहे। आज वीज नाही, पाणी नाही, सर्वसामान्य नागरिक मात्र टँकर, खासगी विहिरी व महागड्या पर्यायांच्या दयेवर आहेत। मात्र या परिस्थितीत जबाबदार असलेल्यांवर एक शब्दाचीही कारवाई नाही, हीच शोकांतिका आहे। पाणी पुरवठ्यासारख्या मूलभूत सेवेत अशी बेजबाबदारपणा, आर्थिक नियोजनाचा अभाव आणि प्रशासकीय ढिसाळपणा परवडणारा नाही। 43 लाखांची थकबाकी एका दिवसात निर्माण झाली आहे, मग याआधी जबाबदारी निश्चित का झाली नाही? दोषी अधिकारी, कर्मचारी किंवा पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर करून त्यांच्यावर कारवाई होणार का, की पुन्हा एकदा प्रकरणावर पडदा टाकला जाणार? शिंदखेडा नगरपंचायतीने तातडीने थकबाकी भरून वीज पुरवठा पूर्ववत करावा, तसेच या गैरकारभारात जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी आता नागरिकांकडून होत आहे। अन्यथा हा केवळ प्रश्न पाण्याचा न राहता प्रशासनाच्या विश्वासार्हतेचा प्रश्न ठरेल, हे लक्षात ठेवावे लागेल। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी शोभा पाटील, शिंदखेडा। म्हणतात आम्ही चौथ्या दिवशी पाणी देतो, परंतु गावामध्ये 5व्या दिवशी, 6व्या दिवशी, काही भागांमध्ये 3ऱ्या दिवशी, काही भागांमध्ये 4थ्या दिवशी असं पाणी मिळत आहे। परंतु या नियोजनासाठी माननीय आपल्या नगराध्यक्षताईंनी आणि राकेश भाऊंनी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना बोलून आम्ही त्या दिवशी एक मीटिंग घेतली आणि संबंधित जे पाईपलाईनचे ठेकेदार होते, देवरे म्हणून, ते मला वाटतं ते याच्यातले होते, अवंतिका नाही, तेजसवाल्यांनी जे काही केलेलं आहे आणि त्या तेजसवाल्याशी पण संपर्क साधला। तेजसवाला हा असं म्हणतोय, आमच्या माहितीप्रमाणे, शासकीय माहितीप्रमाणे नाही, मी जो काही पाठपुरावा केलेला आहे त्याच माध्यमातून मी त्यांना नोटिसा दिलेल्या आहेत। त्या 2 नोटिसाचे उत्तर माझ्याकडे आहे, परंतु 3री नोटीस अशी द्यावी आम्ही आमची सर्व सन्मान्य सभासदांनी त्या दिवशी विषय ठरला की कोर्टामार्फत त्यांना आपल्या वकिलामार्फत एक नोटीस पाठवावी, असं आमचे ठरलेलं आहे। तापी काठावरील विहिरीच्या मोटारीचे वीज कनेक्शन दिनांक 29 ऑगस्ट 2025 वीज बिल थकल्यामुळे खंडित झाले आहे। या योजनेचे माहे ऑगस्ट 2025 पासून रुपये 43 लाख एवढे वीज बिल थकीत आहे। वीज बिल हे नगरपंचायतीच्या नफा फंडातून अवघ्या 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून भरली जाते। दरम्यानच्या काळात आपली बुराई नदी ही 12 जेव्हा होते, आपल्याला दिवाळी जानेवारीपर्यंत किंवा मार्च एप्रिलपर्यंत पाणी पुरतं, पण यावर्षी काय झालं, पाट्या टाकल्या गेल्याने ही प्रशासनाची दिरंगाई, त्याच्यात आपण भरपूर लोकांनी बातम्याही लावल्यात, तरीही पाट्या टाकल्या गेल्याने काही प्रमाणात आपलं पाणी म्हणजे काही नाही, खूपच दिवस पाणी आपलं वाया गेलं आणि आपल्याला पाणी जे पुरवत होतं, आपण 4 ते 4.5 महिने ते पाणी वापरतो। त्याचे जे बिल आहे हे प्रशासनाच्या काळातील आहेत का मागच्या काळातील आहेत ते काही आपल्याला आजपर्यंत आढळून आलेलं नाही, तरी आपण ते बिल आपण भरायला तयार आहोत। आणि आजच आपल्याला आपल्या बुराईच्या जॅकवेलवर ज्या 3 मोटर चालत होत्या, ते आज एक मोटर चालते आणि त्यालाही काही वेळेस आपल्याला पाण्याचा साठवा होत नाही, म्हणून ते बंद करावं लागतंय। त्यामुळे आता आज पाण्याची तीव्र टंचाई आपल्याला येत्या 2-4 दिवसात शिंदखेडा शहरात जाणवणार आहे। तरी याची नागरिकांनी तुमच्या माध्यमातून किंवा आमच्या नगराध्यक्षताईंच्या माध्यमातून आम्ही सगळ्या नागरिकांना अवगत करतो आणि पाणी आपण जपून वापरावे ही नम्र विनंती नगराध्यक्षताई आणि सर्व आमच्या पॅनलच्या मार्फतून आम्ही तुम्हाला करतो। आणि आमची MSCBच्या लोकांशी बोलणं चालू आहे, त्यांनी जर वीज पुरवठा
त्वरित आपल्याला चालू करून दिला तर आपली समस्या निकाली निघेल. अधीक्षक अभियंता धुळे यांना पण आपण पत्र पण दिलेलं आहे, भरणा केल्याचं पण त्यांना कळवलेलं आहे आपण. वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.